नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या चंदूर येथील रुई मार्गावर असलेल्या किरणकुमार पाटील यांच्या शेतात बसवलेल्या बकऱ्यांच्या 6 पिल्ल्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. लोखंडी जाळीमध्ये घुसून केलेल्या या हल्ल्यात 6ही पिल्ली मृत्युमुखी पडली. त्यामुळे मेंढपाळांचे सुमारे 50,000 रुपयांचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चंदूर येथील मेंढपाळ सिद्धू केरबा पुजारी यांची बकरी शेतमालक किरणकुमार पाटील यांच्या शेतात बसवली आहेत. बुधवारी 1:1 रात्री या शेतात रस्त्याकडेला लोखंडी जाळीमध्ये बकऱ्यांची पिल्ली ठेवली होती. भटक्या कुत्र्यांनी त्या लोखंडी जाळीवरील कागद हटवून चारा घालण्यासाठी सोडलेल्या जागेतून आत घुसून पिल्ल्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात 6 पिल्ल्यांचे लचके तोडून त्यांचा बळी घेतला. मेंढपाळ त्या तळावर परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी जीप सदस्य महेश पाटील, ग्रापन सदस्य मारुती पुजारी, ललिता पुजारी आदींनी भेट दिली. तसेच वनपाल संजय कांबळे, पशुवैद्यकीय अधिकारी मनीषा चाफेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. चंदूर परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बकऱ्यांचा बळी जाण्याची ही 4थी घटना आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. प्रतिनिधी संतोष मोकाशी, इचलकरंजी.